नमस्कार. आज आपण बोलणार आहोत जामनेरच्या एका अशा खास महोत्सवाबद्दल जिथे ना मातीचा सुगंध आहे, संगीताचा नाद आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणसांचा जिव्हाळा आहे. चला तर मग खाद्यवाद्य महोत्सवाच्या या दुनियेत जरा फेरफटका मारून येऊया. बरं, या महोत्सवाचं नेमकं सार काय आहे हे समजून घ्यायचं असेल ना, तर आपल्याला थेट त्याच्या मुळाशीच जावं लागेल. म्हणजे बघा, कोणत्याही जागेची खरी ओळख कशात असते? तर तिच्या मातीत, तिच्या संस्कृतीत. आणि हा महोत्सव बरोबर त्याच ओळखीला साजरा करतो. आणि याची सुरुवात होते 3 अगदी खास गोष्टींनी. सगळ्यात पहिलं आपल्या मातीचा सुगंध. आता मातीचा सुगंध म्हणजे काय? फक्त जमिनीचा वास? नाही, अजिबात नाही. तर हा सुगंध आहे आपल्या शेतात पिकणाऱ्या धान्याचा, इथल्या फळांचा, भाज्यांचा. ज्या गोष्टींनी आपलं आयुष्य घडवलंय ना, त्या सगळ्यांचीही एक गोड आठवण आहे. आणि मग या सुगंधाला जोड मिळते ती आपल्या संस्कृतीच्या नादाची. हा नाद म्हणजे काय? तर हा आवाज आहे आपल्या पारंपरिक वाद्यांचा. तो ढोल ताशाचा दणदणाट असेल किंवा मग आपल्या लोकगीतांचे ते सूर असतील, जे पिढ्यानपिढ्या आपल्या कानावर पडत आलेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर आपल्या माणसांचा जिव्हाळा. कारण विचार करा, माती आणि संस्कृती जिवंत कधी राहते? जेव्हा माणसं एकत्र येतात, एकमेकांना आधार देतात, बरोबर ना? हा जिव्हाळाच तर या महोत्सवाचा खरा आत्मा आहे. तर बघा, जेव्हा हा मातीचा सुगंध, संस्कृतीचा नाद आणि माणसांचा जिव्हाळा हे सगळं एकत्र येताना, तेव्हा तो फक्त एक कार्यक्रम किंवा उत्सव नाही राहत. तो आपला स्वतःचा अगदी हक्काचा सण बनून जातो. आणि हेच तर या महोत्सवाचं खरं वेगळेपण आहे. आणि हीच सुंदर भावना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आनंद यात्री परिवार संस्था दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी आपल्यासाठी घेऊन येत आहे खाद्यवाद्य महोत्सव 2025. अच्छा, मग आता प्रश्न असा आहे की या महोत्सवात नेमकं काय काय असतं, काय अनुभवता येतं? खरं तर या सगळ्या अनुभवाचं सार फक्त 3 शब्दात आहे: चव, संगीत आणि स्नेह. आता खाद्य म्हटलं की फक्त जेवण नाही बरं का. इथे मिळेल गरमागरम पुरणपोळी, ज्यात अगदी आजीच्या हातची चव उतरलेली असते. तर दुसरीकडे झणझणीत मिसळपाव, जो मित्रांसोबत खायची मजा काही औरच असते. म्हणजे खरं तर प्रत्येक घासागणिक घरची आठवण आहे इथे. आणि मग येतो विषय वाद्यांचा. म्हणजे काय? फक्त वाद्यांचा आवाज नाही. इथे तुम्हाला पारंपरिक गोंधळाचे भारदार सूर ऐकू येतील. तर त्याच वेळी तरुण कलाकारांचे एकदम नवीन म्युझिकचे प्रयोगही बघायला मिळतील. इथल्या वातावरणातल्या प्रत्येक ठोक्यात ना संगीत आणि प्रेम भरलेलं आहे. पण एक मिनिट थांबा, हा सगळा प्रकार म्हणजे फक्त खाणं-पिणं आणि गाणी बजावणं एवढंच आहे का? की याच्या मागे काहीतरी अजून मोठं आहे? तर हो, याचं उत्तर आहे हो. आणि ते खूप महत्त्वाचं आहे. हा महोत्सव एका खूप मोठ्या उद्देशाने भरवला जातो. आणि तो उद्देश म्हणजे आपल्याच मातीतल्या, आपल्याच माणसांच्या स्वप्नांना एक हक्काचं स्टेज, एक व्यासपीठ मिळवून देणं. आणि ही काही आजची गोष्ट नाहीये. गेल्या 7 वर्षांपासून ही परंपरा अविरतपणे सुरू आहे. 7 वर्ष. या 7 वर्षांमध्ये अनेक छोटे-छोटे व्यवसाय मोठे झालेत. कित्येक कलाकारांना एक ओळख मिळालीये आणि जामनेरच्या संस्कृतीला एक नवीन ऊर्जा मिळालीये. तर मग स्वप्नांना मिळालेलं व्यासपीठ म्हणजे नेमकं काय? सोपं आहे. याचा अर्थ आहे स्थानिक लोकांना एक संधी देणं. कसली संधी? तर आपली कला दाखवण्याची, स्वतः तयार केलेल्या वस्तू विकण्याची आणि आपलं कौशल्य जगासमोर मांडण्याची. या व्यासपीठाचा थेट फायदा कोणाला होतो? तर आपल्या स्थानिक बचत गटांना, ज्यांना आपली हस्तकला विकायला एक मोठी बाजारपेठ मिळते. आपल्या महिला उद्योजकांना, ज्यांच्या घरगुती उत्पादनांना ग्राहक मिळतात. आणि हो, आपल्या होतकरू कलावंतांना, ज्यांना हजारो लोकांसमोर आपली कला सादर करण्याची एक सुवर्ण संधी मिळते. आणि म्हणूनच हा महोत्सव काही मोजक्या लोकांसाठी नाहीये. हा तर एक असा मेळा आहे जिथे आजी-आजोबा आपल्या नातवंडांना घेऊन येतात, मित्रमैत्रिणींची गर्दी जमते आणि अख्खं कुटुंब एकत्र येऊन संस्कृती, चव आणि निखळ आनंदाचा अनुभव घेतं. मग आता कसली वाट बघायची? या आनंद सोहळ्याचा भाग होण्याची हीच तर वेळ आहे. चला तर या उत्सवात आपण सगळे सामील होऊया आणि जामनेरच्या या सुंदर परंपरेचा एक हिस्सा बनूया. त्यासाठी फक्त 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आपल्या कॅलेंडरमध्ये 15 ते 19 जानेवारी 2025 या तारखांना लगेच मार्क करून ठेवा. आणि ठिकाण आहे आपलं नेहमीचंच मार्केट कमिटी, जामनेर.
चला तर मग आपली माती, आपली कला आणि आपला आनंद हे सगळं एकत्र साजरा करायला भेटूया. लक्षात ठेवा, हा फक्त एक कार्यक्रम नाहीये. हा आपल्या सगळ्यांच्या एकत्र येण्याचा, आपल्या ओळखीला पुन्हा एकदा नव्याने अनुभवण्याचा एक जिव्हाळ्याचा सण आहे. खाद्य वाद्य महोत्सवात नक्की भेटूया.